भावानो नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। गरजवंत मराठ्यांचा लढा आमरण उपोषण आझाद मैदान 29 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झाले आणि आझाद मैदानावरच्या या आमरण उपोषणाच्या मुंबईच्या या स्टेजवरती या ठिकाणची ही आत्ताची या घडीची 11:20 नंतरची लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवतोय। तर मराठा समाज बांधव एवढ्या उशिरा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आझाद मैदानाच्या सगळ्या परिसरात जर आपण आजूबाजूला बघितलं तर जागता पहारा जणू मराठ्यांनी या ठिकाणी ठेवला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी या परिसरामध्ये मराठा बांधव या ठिकाणी दिसतात। संपूर्ण मुंबई शहरामध्ये मराठा बांधवांची त्या ठिकाणी गर्दी आहे आणि संपूर्ण मुंबई शहर वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी मराठा बांधव त्या ठिकाणी थांबलेले आहेत। मात्र 11:20 नंतर आझाद मैदानावर रात्रीच्याला एवढे मराठी या ठिकाणी जागे आहेत आणि हा जागता पहारा या ठिकाणी यांनी ठेवलेला आहे। रात्रभर अशा प्रकारे हे बांधव या ठिकाणी आजूबाजूला दादांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी थांबत असतात। तर आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे बांधव तर आलेलेच आहेत, परंतु आता मात्र दादा या ठिकाणी विश्रांती घेत आहेत आणि आपली हिंगोलीची टीम जी आहे, हिंगोलीचे बांधव जे आहेत ते या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक म्हणून या ठिकाणी काम करतात। तर आमचे संतोष दादा असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील ते देखील या ठिकाणी त्यांचा सुद्धा एक जागता पहारा या ठिकाणी आहे। बाकी पत्रकार म्हटलं तर या ठिकाणी आता नाहीत, परंतु बाकीचे कॅमेरामन जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत, कारण अचानकपणे कोणी सरकारच्या वतीने बोलायला येतं का किंवा या ठिकाणी काही ब्रेकिंग न्यूज असेल तर ते दाखविण्यासाठी हे सगळे मीडियाचे कॅमेरे या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत। तर बांधवांनो, आपल्या नेतृत्वाची ताकद आपण ओळखली पाहिजे की मुंबई राजधानीमध्ये आझाद मैदानावर हे आमरण उपोषण होत असताना मीडियाचे कॅमेरे अशा पद्धतीने या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत आणि म्हणजे आपल्या दादांचं महत्त्व किती आहे ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि त्यांनी उभा केलेला हा सर्वसामान्यांचा लढा आहे। हा लढा यशस्वी करण्यासाठी हे सगळे बांधव जे आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत। आपण त्यांना विचारायचं, कुठून आलाय तुम्ही? परभणीहून आलेले हे बांधव आहेत। परभणी, तुम्ही? छत्रपती संभाजीनगर, तुम्ही? हे हिंगोलीची टीम आहे। हे छत्रपती संभाजीनगरहून आलेत, परभणी करमाळ्याहून आलेत, जालन्याहून आलेत, जालना जिल्हा, परभणी, जालना, करमाळा, म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे बांधव आलेले आहेत। म्हणजे कुठल्याही एका ठिकाणाहून बीडवरून या ठिकाणी सगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे बांधव या ठिकाणी आलेले आहेत। बार्शी, सोलापूरहून आलेत, नांदेड, परभणी, हिंगोली, सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना, त्याच्यानंतर परभणी, लातूर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी बांधव आहेत। साताऱ्यातून आहेत, कोल्हापूरहून आहेत, सांगलीवरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधव आहेत। बनी नाही तो परभणी नाही तो आली आझाद मैदानामध्ये परभणी। जगात जर्मनी आणि भारतात परभणीचा नाद केला जात नाही। जरांगे पाटलांचा बाले किल्ला आहे परभणी सुद्धा, जसं नांदेड आहे, हिंगोली आहे, सोलापूर आहे, अगदी त्याच पद्धतीने परभणी हा जरांगे पाटलांचा बाले किल्ला मानला जातो, अत्यंत विश्वासू जिल्हा मानला जातो आणि आपला जरांगे पाटलाचा जीवन धाराशिव असं ते समीकरण आहे। त्याच्यामुळे धाराशिवचा तर काही विषयच नाही आणि धाराशिवकरांवरती आणि सगळ्याच मराठवाड्यातल्या सगळ्याच जिल्ह्यावरती, पुणे असेल, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, त्याच्यानंतर कोल्हापूर, या सगळ्याच संपूर्ण यवतमाळचा बराचसा भाग आहे। खानदेशातला मराठा बांधव या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येणार आहे। म्हणजे जे टप्पे पाडलेले त्या टप्प्यानुसार महाराष्ट्रातील मराठा समाज बांधव जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येणार आहेत। तर बांधवांनो, आपलं काळीज, मराठ्यांचं काळीज जर अशा पद्धतीने या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला असेल आणि दादा जर मुंबईत आहे तर आम्ही मराठी घरी कसे बसणार, ही भावना या सगळ्या लोकांची आहे आणि म्हणून हे सगळे बांधव या ठिकाणी येत आहेत। हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे। आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई 29 ऑगस्ट 2025 आझाद मैदानावरती हे आमरण उपोषण आता सुरू झालंय आणि हिंगोली या ठिकाणी हिंगोलीचे जे आपले सगळे बांधव आहेत या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य आहे। पुण्याची टीम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करते आणि रात्रीची ही मला वाटतं 11:25 झाली आहेत आणि 5 मिनिटांमध्येच जवळपास 1300 बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत। राज्याच्या कानाकोपऱ्यातून 1300 बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत आणि आपला सपोर्ट देखील या ठिकाणी करतायत। तर बांधवांनो, तुम्ही देखील लाईव्ह कुठून पाहताय कमेंट्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा। मुंबईमधली प्रत्येक अपडेट, मग ते दिवसा घडलेली असो, रात्री असो,
रात्री बेरात्री कधीही कुठल्याही क्षणी मुंबईमधली प्रत्येक लाईव्ह अपडेट पोहोचवण्याचं काम ही माझी जबाबदारी आहे, ती मी माझी जिम्मेदारी समजतो आणि त्याच कर्तव्य भावनेतून आता देखील या ठिकाणी मी उभा आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी मागे जर बघितलं तर मनोजदादा जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषणाचं स्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये एक फार मोठे मुंबईच्या पोलिसांनी बॅरिगेड्स या ठिकाणी ठेवलेले आहेत। आंतरवली सराटीत असे बॅरिगेड्स एवढे मोठे नसतात, त्यामुळे बांधवांना सहजपणे दादांपर्यंत जाता येतं, परंतु राजधानीमध्ये आहे हे आंदोलन आणि सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी सगळी खबरदारी घेतलेली आहे आणि म्हणून दादांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हे सगळे बॅरिगेड्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तर आपण बघतोय अशा पद्धतीने हे सगळे आपले राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बांधव आहेत आणि रात्रभर हे जागेच आहेत, हे कोणी झोपत नाहीत आणि पाहणारे म्हणजे दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मिनिटाला तुम्ही खबर घेत जा मुंबईमध्ये काय चालू आहे, मिनिटाला याची खबर घेत जा असं दादांनी सांगितलेलं आहे। म्हणून एका व्यक्तीवर हे लोक किती प्रेम करतात, एक स्वतःची बॅग सोबत घेऊन आलेत, मोबाईल सोबत घेऊन आलेत आणि पुढे काय होणार यांना काहीच माहित नाही, पण एक विश्वास आहे आपल्या नेतृत्वावरती, एक अपेक्षा आहे, एक आशा या सगळ्या बांधवांना, एक आशा घेऊन, एक विश्वास घेऊन, एक स्वप्न घेऊन, एक ध्येय घेऊन हे सगळे बांधव या ठिकाणी या मुंबईमध्ये आलेले आहेत। आपण जर बघितलं तर एवढ्या रात्री एवढ्या उशिरा एवढा प्रवास करून आलेत पण कोणी थकलेलं नाही। तुम्ही त्यांचे डोळे बघा, डोळ्यांमध्ये एक प्रकारचं तेज आहे, एक काळजी सुद्धा आहे की आपल्या दादा सुरक्षित राहिले पाहिजेत, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे भावांनो। तर हे सगळे बांधव आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून, जरांगे पाटलांचे बाले किल्ले महाराष्ट्रातले 36 जिल्हे आहेत आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी येत असतात। पलीकडे काही बांधव घोषणा देत आहेत, तर हे बांधव सांगतायत घोषणा देऊ नका, आपले दादा विश्रांती घेतायत, आराम करतायत, दादांना त्रास होईल असं कोणी करू नका, अशा प्रकारची या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि खऱ्या अर्थाने एक सुरक्षा कवच म्हणूनच हे सगळे नागरिक या ठिकाणी आहेत। बांधवांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगायची आहे, जे बरेचसे बांधव मुंबईमध्ये आहेत, वेगवेगळ्या पार्किंगच्या ठिकाणी आहेत, तर दादांनी सांगितलंय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शांतता, शांतता, शांतता। आपल्याला शांततेचं पालन करायचंय आणि शांततेचं आंदोलन हे झेपत नसतं सरकारला, त्याच्यामुळं कुणीही कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही असा जरांगे पाटलांचा स्पष्ट संदेश, आदेश आपल्यासाठी ते वचनच आहे असं आपण समजूया आणि म्हणून उद्यापासून मुंबईमध्ये दादांच्या आदेशाशिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वर्तन करायचं नाही। दादांनी सांगितलंय शांतता राखायची, त्यामुळे शांतता राखणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। या ठिकाणी आपण सगळ्यांनी शांतता राखणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून शांततेसाठी आपण सगळ्यांनी थोडंसं मेहनत घ्यायची आहे, आपल्या सगळ्या बांधवांपर्यंत मेसेज पोहोचवायचा आहे की आपल्याला मुंबईमध्ये शांतता ठेवायची आहे, शांतता राखायची आहे। तर बांधवांनो, आत्ताच या ठिकाणी जवळपास 2100 बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाईव्ह पाहतायत। आपण 2100 बांधवांनी हा व्हिडिओ जर शेअर केला तर मला वाटतं जवळपास 50-60 लाख 1 कोटी लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि हा संदेश मनोजदादा जरांगे पाटलांचा जो संदेश आहे तो आपण पोहोचू शकतो। या ठिकाणी 2300 बांधव लाईव्ह पाहतायत। पुन्हा एकदा उशिरा जॉईन झालेल्या बांधवांना मी दाखवतो, दादा या ठिकाणी विश्रांती घेत आहेत। मुंबईमधलं आपलं जे आमरण उपोषणाचं स्टेज आहे ते अगदी आंतरवली सराटीतल्या स्टेज सारखं आहे। इथे लिहिलंय गरजवंत मराठ्यांचा लढा, आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई। या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा असं लोगोही त्याच्यावरती टाकलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे आणि बाजूलाच गणपतीची मूर्ती आहे। तर गणपती उत्सव चालू असल्यामुळे मनोजदादा जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीहून या ठिकाणी म्हणजे आपल्या मुंबईमध्ये गणपती घेऊन आलेले आहेत आणि ही गणपतीची मूर्ती आपण बघतोय, ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्टेजवरती आहे, गणपतीची मूर्ती स्टेजवरती आहे आणि अत्यंत भव्य दिव्य असं या ठिकाणी गरजवंत मराठ्यांचा लढा, आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई अशा प्रकारचं या ठिकाणी भावांनो लिहिलेलं आहे। तर या ठिकाणी आपण बघतोय गरजवंत मराठ्यांचा लढा, आमरण उपोषण आझाद मैदान मुंबई, 31 ऑगस्ट 2025, एक मराठा लाख मराठा असं याही बॅनरवरती लिहिलेलं आहे। आणखी या ठिकाणच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मुंबईमध्ये कसं नियोजन आहे। गावाकडच्या बऱ्याचशा मंडळींना काळजी लागलेली आहे, आपण बघू शकतो समोर, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, एक मनोजदादा जरांगे पाटलांचा एक बॅनर आहे आणि रात्रीच्याला लोक त्या ठिकाणी फोटो सेशन करतायत, म्हणजे दादांवरती किती प्रेम करतायत। आणि बांधवांनो, दुसरी गोष्ट, एवढ्या पेंडालपुरताच या ठिकाणी उजेड आहे, बाकी जे आझाद मैदान या ठिकाणी
त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लाईट व्यवस्था नाही. खरं म्हणजे ग्रामीण भागातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपला बांधव आलेला आहे, त्या ठिकाणी व्यवस्थितपणे लाईट व्यवस्था नाही. मग अशी बातम्यामध्ये सांगितलं की आम्ही मुरुम टाकलाय, पण इथला या ठिकाणचा एक दादा या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा या ठिकाणी साठलेला आहे. ज्ञानदेव काशीद फेसबुक पेज. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल सुद्धा या ठिकाणी साचलेला आहे आणि जरांगे पाटलांनी अत्यंत खडे बोल सुनावलेले आहेत मुंबई महानगरपालिकेला आणि सरकारला की तुम्ही एवढ्या वर्षात घरं भरण्याचं काम केलं का. या आझाद मैदानावर बाजूला साधी लाईट सुद्धा असत नाही. या ठिकाणी गोरगरीब लोक या ठिकाणी आमरण उपोषण करतात आणि इथे आमरण उपोषण करणाऱ्या अशा पद्धतीचा जर चिखल बांधवांनो, आम्ही या ठिकाणी सकाळपासून आहोत. इथे पाऊस इतका चिखल आहे, तुम्हाला सांगतो पावसात चालता सुद्धा येत नाही, इतका चिखल या ठिकाणी असतो. या ठिकाणी मी बाहेरून पलीकडून सगळ्या बांधवांशी संवाद या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे दादा या ठिकाणी विश्रांती घेत आहेत, आराम घेत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणचं संपूर्ण वातावरण मी दाखवतो. हे जे छोटंसं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, तर हे कीर्तनासाठी स्टेज उभारण्यात आलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये जागा कमी आहे, कमी असल्या कारणाने कीर्तन जे आहे ते ह्या स्टेजवरती या ठिकाणी आज कीर्तन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि कीर्तन या ठिकाणी पार पडलं. या ठिकाणी आपण बघतोय दादा या ठिकाणी आमरण उपोषण करतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत आणि दादा विश्रांती घेत आहेत, घोषणा करू नका असं या ठिकाणी सांगितलं जातंय. आणि दिवसभर या ठिकाणी हे जे सगळे कॅमेरामन आहेत मुंबईमधले जे पत्रकार आहेत ते सुद्धा या ठिकाणी अजिबात थकलेले दिसत नाहीत. ही ऊर्जा खरंच कुठून येते, ही एक खरं संशोधनाची बाब आहे. कारण हे सगळेजण आम्ही सकाळपासून यांना बघत आहोत की हे सकाळपासून सगळे उभे आहेत आणि पत्रकार किती कर्तव्य दक्ष असतो, एक एक अपडेट किती महत्वाची असते आणि त्याच्यातूनच एक जनमानस घडत असतं, त्याच्यातून समाजाची जडणघडण होत असते. आणि म्हणून आपल्याला वाटतं पत्रकार पण पत्रकारांची किती मेहनत असते हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. काही बांधवांनी कॅमेरे लावून ठेवलेले आहेत, त्यांच्या स्टुडिओमध्ये ते सगळं लाईव्ह चालू आहे. जेव्हा आवश्यकता वाटते तेव्हा ते आपल्याला दाखवत असतात. या ठिकाणी आपण बघतोय हे सगळे पत्रकार बांधव आहेत. रात्रीचे 11:30 वाजून गेलेत, 11:33 झालेत, पण सगळे ठाण मांडून आहेत. सरकारचं कोणी प्रतिनिधी येतंय का, दादांशी संवाद साधला जातोय का. कारण पत्रकार आता मुंबईचे पत्रकार आहेत, मधून दादांसोबत त्यांचा जास्त आणखी संबंध आलेला नाही, परंतु हळूहळू त्यांच्या लक्षात येईल की हा माणूस किती जिव्हाळ्याचा आहे, किती प्रेमाचा आहे. आणि जेव्हा आंदोलन पुढे पुढे जातं तेव्हा पत्रकारांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येतं. कारण एक माणूस उपाशीपोटी अशा लाखो करोडो लोकांसाठी उपोषण करतो आणि बाहेर जर बघितलं तर हे सगळे लोक पाखरासारखे गिरठ्या घालतात आजूबाजूला सगळे लोक. असा एक भावनिक सुद्धा हा क्षण असतो. आणि या ठिकाणी जर बघितलं तर मनोजदादांचे हे अंगरक्षक आहेत. मनोजदादांचे अंगरक्षक या ठिकाणी ते सुद्धा झोपत नाहीत. खरं म्हणजे आता त्यांनी मागच्या रूममध्ये जाऊन झोपले तरी त्यांना कोणी काही म्हणणार नाही, पण एक ऋणानुबंध जोडले गेलेले असतात, एक नातं जोडलं गेलेलं असतं आणि त्यामुळे दादांची निश्चित काळजी असते प्रत्येकाला. हे दादांचे सहकारी आहेत. या ठिकाणी आपण बघतोय हे सुद्धा रात्रंदिवस या ठिकाणी कटिबद्ध असतात. काही कमी जास्त या ठिकाणी बघणं या सगळ्या गोष्टी. हे सुद्धा आंतरवली सराटीचे काही बांधव आहेत. मुंबईचे काही या ठिकाणी नवीन चेहरे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ते आपल्याला अजून त्यांचा आणि आमचा परिचय नसल्यामुळे थोडंसं बॅरिगेडच्या आतमध्ये सोडताना दिवसभर आम्हाला थोडी धांदल करावी लागते. जसे सतीश आबा आलेले आहेत आष्टीवरून, आष्टीचे बरेचसे नेते मंडळी आज या ठिकाणी सगळा आष्टी तालुकाच ठाण मांडून या ठिकाणी आंतरवली सराटीत आहे. जोपर्यंत आरक्षण या ठिकाणी घेतलं जात नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सोडणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी सगळ्यांची भूमिका भावना आहे. दादांचे सहकारी आहेत हे सगळे, जीवाला जीव देणारे. हे गोरख भाऊ आहेत नगरचे, खूप मेहनत घेत आहे, बघू शकतो आपण त्यांच्याच कपड्यावरूनच. आणि गोरख भाऊनी एक चांगलं केलं की ते खूप चिखल आहे, बघा नाना चिखल आहे गोरख भाऊनी, त्यामुळे पॅन्टच त्या ठिकाणी थोडीशी कमी घातली. आणि खरंय इकडे तिकडे धावपळ करावी लागते. काळकुटे नाना आहेत या ठिकाणी, नाना या ठिकाणी, आणि सगळे मनोजदादांचे सगळे सहकारी अगदी इशाऱ्यावर हे सगळं काम चालतं. कोणाकडे काय जबाबदारी आहे, डोळ्यांवरून हे सगळे ओळखतात की दादांचं आपल्याला काय सांगणं आहे. पण हे जरी सगळं खरं असलं तरी आज दादांनी आजचा एक दिवसभर पोटात अन्न पाण्याचा कण नाही. आम्ही सुद्धा सुकले, आमचे सुद्धा चेहरे सुकले होते, पण लासलगावच्या बांधवांनी 4 टेम्पो या ठिकाणी पाठवले आणि जेव्हा आम्हाला भाकरी खाल्ल्या तेव्हा आता चांगलं बोलता येते. पण आपला योद्धा आपल्यासाठी लढतो, आपल्यासाठी संघर्ष करतो, तेव्हा मात्र हे सगळे बांधव या ठिकाणी डोळ्यात एक काळजीचा सूर असतो. या ठिकाणी जवळ बॉस
नानासाहेब या ठिकाणी 28 बांधव या ठिकाणी लाईव्ह पाहतायत राज्यभरातले, तर कशी एकूणच काय सांगाल? सगळे पार्किंग मध्ये आपले बांधव आहेत, काय काय त्यांना? जय शिवराय. सगळ्या बांधवांना एकच सांगायचे, मनोज दादाचा आदेश हा तुमच्या आमच्यासाठी सगळ्यासाठी शिरसावंदे आणि अंतिम आहे. दादाने सांगितले सगळ्या गाड्या पार्किंगवर लावाव्यात, रोडला कुठेही गाड्या लावू नयेत आणि विशेषतः शांतता राखायची, पोलिसाची हुद्दत घालायची नाही, कुठलं व्यसन करायचं नाही आणि आपल्या समाजाची आणि मनोज दादाची इज्जत मुंबईत जाईल किंवा मुंबईतल्या लोकांना त्रास होईल असं वागायचं नाही, हे दादांनी सांगितलंय. आणि मला विश्वास आहे आपण सगळे छत्रपतीचे मावळे आहोत, मनोजदादांच्या विचारावर चालणारे त्यांचे सहकारी आहोत आणि त्यामुळं आपण कुठलंही चुकीचं कृत्य करणार नाही याबद्दल मला विश्वास वाटतो. नक्कीच तुम्ही आम्ही चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या काळात 2-3 दिवसात आरक्षण मिळवून घेण्यासाठी सगळ्या लोकांची पार्किंग असेल, जेवणाची व्यवस्था असेल, तुम्हाला पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेटची व्यवस्था, हे मुंबईकर सुद्धा करतील. मुंबईत असलेल्या मराठा बांधवांना विनंती आहे, टॉयलेटची तरी कमीत कमी व्यवस्था करा. पाण्याची तर आम्ही आज केली सगळी आपल्या बांधवांनी सगळ्या, पण टॉयलेटची व्यवस्था मुंबईकरांनी करावी एवढी विनंती आहे. कारण मुंबईकरांवर टॉयलेटचा अडचण आम्हाला थोडीशी आहे, टॉयलेट इथं उपलब्ध नाही. ती एवढी व्यवस्था जर मुंबईकरांनी केली तर बाकी सगळ्या गोष्टीला बाकी सगळा महाराष्ट्र खंबीर आहे. फक्त मुंबईकरांनी तेवढं करावं आणि मनोज दादाला साथ देण्यासाठी अजूनही कुणी महाराष्ट्रात आपापल्या भागात असेल तर त्या सगळ्या तरुणांनी, पुरुषांनी आझाद मैदानावर यायचं, मुंबईला यायचं आणि महिला भगिनींनी जर आता दादा ज्यावेळेस आदेश देतील त्यावेळेस जिल्ह्यात आपापल्या ठिकाणी आंदोलन करायचे, हे नक्की ध्यानात ठेवा. आणि 2-3 दिवस झाला आम्ही धावपळीत असल्यामुळे सोशल मीडियात बोलता आलं नाही काशीद सर सोबत, दादाच्या सोबत असल्यामुळे येताना जाताना आणि लय धावपळ असल्यामुळे जास्त संवाद साधता आला नाही. काशीद सरांना अनेकांनी फोन करून विचारलं, कॉमेंटमध्ये विचारलं, मी दिसत नाही म्हणून, पण आम्ही सगळे नियोजनात होतो. नियोजनात खारीचा वाटा छोटा प्रत्येकजण उचलतंय, त्यामुळं सोशल मीडियावर किंवा बोलायला वेळ मिळाला नाही म्हणून त्याबद्दल आपली सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो. पण पुन्हा एकदा आवाहन करतोय, जे कुणी आपल्या घरी असाल त्यांना विनंती आहे, जर आपण खरे मराठी असाल तर आझाद मैदानावर दिसाल, ही घोषणा आहे मनोज दादांची. त्यामुळे प्रत्येकाने राहिलेल्या उद्या, परवा, तेरवा जोपर्यंत आंदोलन हे होत नाही तोपर्यंत बांधवांना इथं रोज यायचंय. मुंबई किंवा या परिसरातले लोक असतील त्यांनी काय करायचंय, गाड्या सकाळी सुरू करायच्या, इथं यायचंय, संध्याकाळी झोपायला जा, परत उद्या परवा सकाळी. अशा पद्धतीनं मुंबई असेल, ठाणे असेल, पनवेल असेल, आजूबाजूचा रायगड असेल, अशा पद्धतीने करावं. आणि महाराष्ट्रातल्या भागात अजून कुणी आलं नसेल तर मिळेल त्या गाड्या वाहनं घेऊन वापस या. आणि दादांनी सकाळी सांगितलं नव्हतं वापस जायला, मला असं कळतंय की अनेक गाड्या वापस गेल्यात, पण त्या बांधवांनाही हा संदेश तिथपर्यंत जात असेल किंवा आपल्यातले कोणी वापस आले असतील मुंबईत, तर हे जे 2800-2500 लोक बघतायत त्यांनी आपल्या सगळ्या बांधवांना निरोप द्या. दादांनी फक्त सांगितलं होतं की तुम्ही जिथं पोलीस पार्किंग देते तिथं करा आणि आझाद मैदानावर या, प्रगत्यावर्षनी या किंवा कशाने, रिक्षाने या किंवा ट्रेनने या, हे सांगितलंय. वापस जायला सांगितलं नाही. त्यामुळे मनोज दादाला एकटं पडून द्यायचं नाही. बांधवांनो, थोडा त्रास होईल, पावसात भिजावं लागेल, एखाद्या वेळेस जेवण मिळणार नाही, एखाद्या दिवस पाणी मिळणार नाही, एखाद्या दिवस उघड्यावर टॉयलेटला जावं लागेल. पण हे सगळं 5-6 दिवस ऍडजस्ट करायचंय. एक 5-10 दिवसासाठी समाजाला हात जोडून विनंती, मी पाया पडतोय सगळ्या समाजाच्या, एवढी विनंती की मनोज दादाला उठताही येत नाही. 7 उपोषणं केलेत, हे 8वं उपोषण जीव घेणं दादांनो. त्यांचा जीव तुम्हा आम्हाला प्यारा असेल तर तुम्हा आम्हाला सगळ्याला आंदोलनात यावं लागेल, या उपोषणात यावं लागेल, पाठिंबा द्यायला यावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला उपोषण करा म्हणत नाही, पण ज्याला जे योगदान देता येईल ते देण्यासाठी बांधवांनो हात जोडून करायची पुन्हा एकदा जाता विनंती आहे. सगळ्यांनी अजूनही आला नसाल तर सगळ्यांनी आझाद मैदानावर या, एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नक्कीच तर नाना होते बरोबर भाऊ. शिट्टी लावलेली, आज शिट्टी आहे गळ्यामध्ये. दादांनी जो आदेश दिलाय फक्त नियमाचं पालन करणं आणि आपल्या आंदोलनाला गालबोट न लागणं, त्या पद्धतीने काम आज दिवसभर चालू आहे. या शिट्टीच्या माध्यमातून जो आदेश द्यायचा तो दुसरा त्या बाजूला बसून शांत राहा, एवढंच काम दादांनी सांगितलं की काम. नक्कीच या ठिकाणी गोरखभाऊ आहेत, या ठिकाणी सगळे बांधव आहेत. नाना येऊ का मी बाहेर थोडं दाखवतो ना बाहेरचं वातावरण. कुठं थांबन, गाडीत थांबून आता समाधानला थांब बघा, चालतं. या ठिकाणी आपण बघतोय, ठीक आहे चालतंय, ओके चालतंय. या ठिकाणी आपण बघतोय बांधवांनो, या ठिकाणी आणखी काही लाईव्ह गोष्टी दाखवतोय. या ठिकाणी ही रूम आहे आणि इथं काही मावळे आहेत, ते या ठिकाणी चार्जिंग वगैरे ज्या काही आमच्या मोबाईलच्या आहेत ते इथे आम्ही चार्जिंग करतो आणि या ठिकाणी काही बांधव झोपलेले आहेत. तर सगळंच या ठिकाणी कसं वातावरण आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, हे आंदोलनाचं पुढं स्टेज आहे, पाठीमागे असा चिखल आहे बांधवांनो. ही परिस्थिती आहे मुंबईमधली,
ही परिस्थिती मुंबईमध्ये वस्तुस्थिती वास्तव आहे. हे बघा इथं दादा उपोषणाला इथं बसलेत. हे बघा इथं आणि इथे असं पाणी असा चिखल आहे. म्हणजे आझाद मैदानाचं साधं इतके मोठे मोठे आंदोलन इथं होतात. हे बघा गोरगरीब जनता इथे येते आणि अशा पद्धतीने पाणी साठलेले. आता पाऊस नाही त्याच्यामुळे काही वाटत नाही, पण दिवसभर मात्र या पाण्यामध्ये आम्हाला असं नरकात चालल्यासारखा अनुभव येतो. इतकं म्हणजे आमचे पाण्यात पाय म्हणजे एकाच दिवसामध्ये अगदी बुट ओले चपला ओल्या हे अशी अवस्था होते. म्हणजे इथं एक थोडीशी जर व्यवस्था असती तर आणखी थोडंसं सुकर झालं असतं. या ठिकाणी आपण बघतोय की थोडंसं बाहेर पडतोय मी. बाहेरचं वातावरण काय, बाहेरची परिस्थिती काय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न करणार आहे. बघू शकतो आपण. बघा स्टेजच्या पाठीमागे असा एकदम किर्र अंधार आहे आणि इकडे बाथरूम आहेत. हे बघा मी बोटाने दाखवतो, इकडे बाथरूम आहेत. कसं जायचं माणसांनी बाथरूमला सांगा तुम्ही, कसं टॉयलेटला जायचं. म्हणजे साधी लाईट सुद्धा या मुंबईमध्ये या स्टेजच्या पाठीमागे नाही. म्हणजे जिथून लघवीला जायचंय, टॉयलेटला जायचंय, बाथरूमला जायचंय तर त्या ठिकाणी लाईट सुद्धा नाही, लाईटची व्यवस्था सुद्धा नाही. जाऊ द्या, इथे काय आपण कमी काढायला आलो नाही कोणाची, पण दिवसभर इतका पाऊस असतो ह्या इथे. दिवसभराच्या पावसामध्ये अक्षरशः लोकांच्या पायांची चाळण होते, चाळण. म्हणजे पाय थकतायत, इकडे तिकडे चालावं लागतं. आता बघा झाला सुरू पाऊस, पडायला सुरू झाला पाऊस. बघा हा चिखल पुढे, या ठिकाणी हा चिखल पुढे बघा हा चिखल. या ठिकाणी आता कुठे साफसफाई करणारे आलेले आहेत, ते बाटल्या या ठिकाणी उचलायला लागले. त्यांचं अभिनंदन आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण इथे बघा या अशा पद्धतीने पूर्ण मैदानावर असं पाणी असतंय आणि या ठिकाणी लाखो लोक दिवसभर या मैदानामध्ये असतात. आणि लोक अक्षरशः आज दिवसभर, माझं खोटं वाटत असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, फेसबुकला व्हिडिओ आहेत, तुम्ही बघा युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेत. लोक ह्या पाण्यामध्ये बसून होते. भर वरतून पाऊस पडत होता आणि ह्या पाण्यामध्ये लोक बसून होते. म्हणजे बघा काय सामना करावा लागतो या ठिकाणी मराठा आंदोलकांना. परंतु या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आहे. या ठिकाणी मात्र आता काही पाण्याच्या बॉटल्स या ठिकाणी दिल्या जात आहेत आलेल्या बांधवांना. जय शिवराय. नक्की काय भाकरी का कुठून आल्यात? ओ कुठून आल्यात भाकरी कुठून आल्यात? ओ दादा भाकरी कुठून आणल्यात? पुण्यावरून. हो पुणे येथून भाकरी आलेल्या आहेत बांधवांनो. काशीद सर. ओके. बघा पुण्यावरून, नाशिकवरून. आहे लक्ष. पुण्यावरून भाकरी आल्यात बघा. लासलगाव आणि त्याच्यानंतर उशिरा पुण्यावरून भाकरी आलेल्या आहेत. पुणेकरांसाठी एक कमेंट्स भावांनो लिहा. 7 वाजता उद्या लवकर येऊ आम्ही. आज आम्हाला उशीर झाला, उद्या रात्री जायला उशीर झाला आम्हाला. उद्या आम्ही लवकर येऊ याच्यापेक्षा उद्या पुण्यावरून या ठिकाणी 6-7 वाजताच्या या ठिकाणी आम्ही भाकरी पोहोच करू आणि या ठिकाणी घेऊन येऊ. आता एवढ्या उशिरा भाकरी आल्यात, पाणी आलंय. खूप चांगली सेवा या ठिकाणी या बांधवांकडून घडताना आपल्याला पाहायला मिळते. रात्रीचे 12 वाजता पुण्यावरून जेव्हा पुण्याला मेसेज गेला संध्याकाळी 6-7च्या दरम्यान आज भाकरीची अडचण आहे, तर ह्या बांधवांनी तातडीने हे सगळे डबे तयार करून पुण्यावरून मुंबईला आणलेत. विचार करा भावांनो, ह्याला म्हणायचं समर्पण, ह्याला म्हणायचं कार्य. काय सांगाल पुणेकर, काय सांगाल? जे काय आम्ही कार्य घेतले समाजासाठी, समाजासाठी जे काय कार्य घेतले ते आम्ही पार करणार आहे. जे काय सांगाल दादा? पुण्यावरून भाकरी आल्यात, काय सांगाल? विकास भाऊ काय सांगाल? किती भाकरी आणल्यात आज? आता 10,000 चपात्या आणल्यात, त्याच्याबरोबर चटणी आणली, लोणचं आणले, बिस्किटचे पुढे आहेत, एकच गॅस सोबत झाली, पाण्याचे बॉक्स आणलेले आहेत आणि बिस्किटाचे बॉक्स पण आणलेले. तर नक्कीच भावांनो या ठिकाणी आझाद मैदानावर बिस्किटचे पुढे 10,000 चपाती आणि पाणी बॉटल्स या ठिकाणी जवळपास 2,500 बांधव राज्यातून लाईव्ह पाहतायत हे सगळं. तर बांधवांनो महत्वाचं म्हणजे आम्ही घरटी भाकर केलेली. बऱ्याच माता माऊलींचं कष्ट आहे, बऱ्याच माता माऊलींनी घरनं 5-10 भाकरी गोळा दिल्यात आणि त्या गोळा करून आम्ही आणलेल्या आहेत. तर नक्कीच या सगळ्या भाकरी गोळा करून आणलेल्या आहेत. या ठिकाणी आपण बघतोय आझाद मैदानावरती एवढ्या उशिरा या ठिकाणी जेवण पोहोचलेलं आहे आणि जेवण पोहोचल्यानंतर आमच्या बांधव असे हातावर भाकरी घेऊन, मी म्हटलं होतं मराठी हातावर भाकरी भाजतात आणि हातावर भाकरी घेऊन खातात केवळ मनोज दादा जरांगे पाटील नावाच्या एका माणसासाठी.
नाहीतर या ठिकाणी अशी बरीचशी मंडळी आहे जी समर्थन द्यायला येतात. म्हणजे घरी ते काही खाऊ शकतात. म्हणजे इतकं सगळे आहेत, पण स्वतःला विसरून या ठिकाणी दादांनी जे काम उभा केलंय त्या कार्यासाठी हे सगळेजण आहेत आणि भर पावसात उभा राहून या ठिकाणी जेवण करताय. दादा कुठून आलाय तुम्ही? जिल्हा परभणी. तुम्ही? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर बघत असाल तर बघा, हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठी आहेत, यांची वेदना बघा. दादा कुठून आलाय तुम्ही? बीड मधले कुठले? बीड मधले केजचे आहेत बांधव भेटतायत आपल्याला. जय शिवराय दादा. या ठिकाणी केजून आलाय ना? घेऊ फोटो, घेऊ फोटो घ्यायचे म्हणतायत. जेव्हा तुम्ही कुठून आलाय? नांदेडहून बांधव आलेत, आपल्या परभणीहून, राज्याच्या कानाकोपऱ्यातून. विशेषतः मराठवाडा तर सगळा मला वाटतं मुंबईमध्येच आलेला आहे. आणि आझाद मैदानावरची ही रात्रीची 12 नंतरची दृश्य आहेत, म्हणजे 11:15ची दृश्य आहेत भावांनो. 11:47 झाली आहेत. 11:20 आपण सुरू केलं होतं लाईव्ह. 27 मिनिटं झालेत आणि जवळपास लाखो लोक या ठिकाणी सगळं लाईव्हच्या माध्यमातून पाहताय. जय शिवराय. तर या ठिकाणी कुठल्यात मावशी? हा, मावशींना आणायची का भाकरी? मावशी कुठे द्या? अरे काका आहेत, आणायची का काका भाकरी? पाणीच्या बॉटल्स आहेत, घ्या. कुठून आलात तुम्ही? परांडा. मुंगशीचे आहेत का तुम्ही? धाराशिव जिल्ह्यातून आलाय? माढा तालुक्यातून. बर, कशाने आलात येताना? रेल्वेने आलात? रेल्वेने माढा तालुक्यातून आलायत. कशासाठी आलात? जरांगे पाटलांसाठी. बरं, राहायची सोय कुठे आज? नाही, पण अंतरायला नाही, पांघरायला नाही. हा, नाही अबदत, पण तुम्ही अंतराय पांघरायला आणायचं ना काका. हा, काहीच नाही अंतरून दादासाहेब काहीतरी. बरं, जेवण करा. चपाती आली इकडे. तुम्ही हे लाडू कशाचे आहेत? बरं, शेंगदाण्याचे लाडू खा आणि चपाती भाकरी ते बघा त्या टेम्पो मध्ये आलेली ते खा. हा, आणि पांघरायला काहीतरी घ्या तिथून कुठून तरी. हा, असं उघड्यावर झोपू नका. या ठिकाणी बांधवांनो अक्षरशः एकटे आलेत, रेल्वेने आलेत ते. विशेष म्हणजे आलोच. तुम्ही कुठून आलाय? वरची का खालची? वरच्या भानकवाडीचे शिरूर कासार तालुक्यातले बांधव आहेत. किती दिवसासाठी आलाय राहायला? जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत. तर या ठिकाणी सगळे बांधव आहेत. या काढा फोटो. या ठिकाणी बरेचसे बांधव फोटो काढायचा आग्रह करतात, पण आपल्याला लाईव्ह दाखवावं लागतं. त्यामुळं फोटो मला काढायला वेळ भेटत नाही. मी बरेचसे टाळतो, पण कसं होतं की आपले प्रेमाने एवढे बांधव फोटो काढायचे म्हणतात आणि आपण न काढणं योग्य नाही वाटत. काढा. सेल्फी घेताय का? हो, सेल्फी घेत होता. काय काच पुसा द्यायची, कॅमेऱ्याची काच. तर या ठिकाणी सगळे बांधव आहेत. भावांनो किती प्रेम करतायत, म्हणजे खरंच नाही. या मैदानावर एवढे लोक ओळखीचे भेटतायत ना दररोज. घ्या बघा, आम्ही सेल्फी घेतो एवढा उशिरा. ओके, थँक्यू. चालतंय, भेटू. हा, किती दिवस आहेत? दादा, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत जाणार नाही. तर या ठिकाणी आपण बघतोय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशा प्रकारची संकल्पना यांनी मांडलेली आहे. काय म्हणाल, काय सांगाल? कुठून आलात? बीडचं पिंपळनेर गणपतीचे. हो, मी आलो होतो चावडी बैठकीला. वा वा वा, आलात. जय शिवराय. वा वा वा, माझा शब्द ऐकून आलाय. वा वा, दादांसाठी आपल्या. वा वा, दादांसाठी कुठं पण कधी पण काय पण. हॅलो, कोण बोलतोय? हा, बोला सर. अहो, ते सीएम साहेबांच्या फेसबुक पेजने मला ब्लॉक केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून त्याची लिंक त्यांना पाठवता आली तर बघा, मेल वगैरे करा. मला सीएम साहेबांचं फेसबुक दिसत नाही, याचा अर्थ त्यांनी तिकडून मला ब्लॉक केलेलं आहे. हो, मला सर्चिंग मध्ये येत नाही. मी टॅग करण्यासाठी केलं होतं बऱ्याच वेळा प्रयत्न. ओके, थँक्यू. तर या ठिकाणी एका बांधवाचा फोन होता. ते म्हणत होते तुमचं हे लाईव्ह आहे ते सीएम साहेबाला टॅग करा. पण सीएम साहेबाचं फेसबुक पेज मला टॅग होत नाही, माझे सर्च होत नाही. मला कदाचित सगळ्यांनाच होतंय का नाही माहित नाही, किंवा सीएम साहेब फेसबुक वापरतात की नाही हे मला माहित नाही.
पण मला ते सर्च होत नाही, कदाचित मला त्यांनी ब्लॉक केलेला असो. आमची लढाई सत्याची आहे, न्यायाची आहे, त्याच्यामुळे आम्ही काही त्यांच्यावर असं रुसणार नाही, हक्कही सांगणार नाही. पण ते आपल्या जनतेचे मुख्यमंत्री आहेत. बोला. दोघांचा फोटो घ्यायचा फक्त आपल्या दोघांचा. अरे बाबा घ्या की, घ्या दोघांचा फोटो घ्यायचा, घ्या. चला ओके. तर भावांनो, मला अभिमान वाटतोय की रात्रीच्याला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र जागा आहे. हो, म्हणून फोटो नको, फोटो आपण नंतर काढू, थोडं लाईव्ह चालू आहे. तर मला सांगायचंय भावांनो हे की एवढ्या रात्री इतके लोक लाईव्ह येत आहेत, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे आझाद मैदानाकडे लागलेलं आहे. आणि मनोज दादांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षणाची अपडेट तुम्ही घेत राहा, बातमी बघत राहा. हे चला, जय शिवराय, भेटू. चला, जय शिवराय, जय शिवराय, जय शिवराय. तर हे सगळे भाऊ आहेत, सगळे या ठिकाणी वातावरण आहे. तर तुम्हाला दाखवत होतो मी की अशा पद्धतीने हे सगळं आझाद मैदानाचं वातावरण आहे. ह्या पेंडॉलमध्ये फक्त लाईट आहे, बाकी बाजूला जो आझाद मैदानावर आत बाहेर जाण्याचा येण्याचा जो रस्ता आहे त्याच्यावरती मात्र लाईटची व्यवस्था आपल्याला दिसत नाहीये. आणि पाणी तर इतकं साठलेलं आहे. बोला. पार्किंगची व्यवस्था कुठे केलेली आहे? कोणासाठी? आपल्या बांधवांना. कोणत्या गाड्या? आपल्या बांधवांच्या आलेल्या. आपल्या बांधवांच्या मगाशी दादांनी सांगितलंय आपल्याला, काहीतरी 2-3 ठिकाणं दिलीत, माझ्या फेसबुकवर टाकलेली, सर्च करा. हो, पार्किंगच्या ठिकाणी ना, भरपूर ठिकाणी पार्किंग आहे. आणि रस्त्याने पण खूप गाड्या लागलेल्या आहेत. ज्यांना देता येईल त्यांना द्या. पाणी ना, हा, पाणी बिस्किट आहे ना, इथे उतरा तुम्ही, स्टेजच्या मागे पाणी उतरा, इथं लागणार आहे. दिवसभर लोक खूप येतात. फेसबुक ज्ञानदेव काशीद, हा, ज्ञानदेव काशीद, येस. ऐका ना, पाणी इथं दिवसभर लोकांना लागतं. इकडे पाणी उतरून जातो मी बिनधास्त. ह्या इकडे तुम्ही कुठं मैदाना उतरा, पिऊ द्या, कोणाला पण पिऊ द्या, आपलेच बांधव पिणार आहेत. एक बॉटल द्या मला काढून. मी जेवण केलं, लासलगावच्या भाकरी खाल्ल्यात, खोटं बोलणार नाही. पुण्याच्या उद्या 6 वाजता. मला काय करा, टेक्स्ट मेसेज टाकायचा, फोन नाही लागला तर. मी लाईव्ह मुळे फोन बंद ठेवलाय. टेक्स्ट मेसेज टाका, मी रिप्लाय देईन, फोन करीन इकडून. इन्स्टाला एवढं वापरत नाही मी. इन्स्टा, फेसबुकला वापरतो. हा, हेच चालू आहे, काय आता चालू आहे. हा, फेसबुकला वर घ्या ना, फेसबुकला आहे ना, फेसबुकला ज्ञानदेव काशीद टाका, फेसबुकला टाका ज्ञानदेव काशीद. दिसतंय ना लाईव्ह? बघत जा, गावाकडे लिंक पाठवत राहा. तर या ठिकाणी बघा बांधवांनो, दिवसभर इतके लोकांचे हाल झाले. ते एवढा चिखल आहे हो. गावाकडे तर मैदान चांगलं असतंय आपल्या, आणि ह्या चिखलात, अरे जेव्हा आंतरवली सराटीत आमरण उपोषण होतं ना, तेव्हा आमच्या आंतरवली सराटीच्या सरपंचांनी एका रात्रीत रस्ते तयार केले होते. जेव्हा दादांचं आमरण उपोषण होतं सुरू आणि राज्यभरातून लोक भेटायला येत होते, त्यावेळेस दादांनी स्वतः त्या ठिकाणी, सरपंचांनी मुरुम टाकला होता, तिथले काही नेते मंडळींनी मुरुम टाकला होता. पण एवढी मोठी राज्याची राजधानी आणि आझाद मैदानावरती एवढे राज्यभरातून गोरगरीब लोक येत आहेत. दिवसभर या सगळ्या पाण्यात बसावं लागतंय बांधवांनो. या सगळ्या पाण्यात इतकं घाण केली ना मुंबईची, इतकं तुम्हाला सांगतो, आझाद मैदान इतकं चांगलं आहे, पण ह्या ऐतिहासिक अशा आझाद मैदानावर या ठिकाणी ही पाण्याची घाण चालते का सरकारला, आमचा प्रश्न आहे. तुम्हाला आमचं उपोषण चालत नाही, एका दिवसाची तुम्ही आम्हाला परवानगी देताय, म्हणजे 1 दिवस करा, 2 दिवस करा. मग हे स्वच्छ कधी करणार तुम्ही? ही सगळी घाण केलेली स्वच्छ कधी करणार? हे कधी खड्डे बुजवणार? आणि सांगितलंय की मुरुम आणून टाकलाय. हे बघा, मुरुम टाकलाय, इथं 2 गाड्या टाकल्यात मुरुमाच्या, आणि बाकीचं मैदान जिथे लोक बसायचे तिथे रस्त्याला टाकलाय मुरुम, आणि जिथे लोक बसायचे तिथं काहीच नाही. अहो, इज्जत जायचं काम आहे. देशाची राजधानी, आर्थिक राजधानी, राज्याची राजधानी, आमचे आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळे इथं राहतात ना. इतक्या घाणीत कसे राहतात हे सगळे लोक? कमाल वाटते मला तर यांची. बघा हे, आणि इथं सगळे राज्यभरातले गोरगरीब लोक या ठिकाणी उपोषण करतात. उपोषणासाठी हे मैदान आहे, आणि उपोषणासाठी एवढं छोटं मैदान, आणि एवढ्याशा छोट्या मैदानाची जर या ठिकाणी अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल, तर इथं आंदोलकांनी राहायचं कसं? ह्याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे. सरकारने सकाळपर्यंत इथं माती मुरुम आणून टाका बाबा. आम्हाला 6 महिने झाले जरांगे पाटील सांगतायत की आमरण उपोषण आहे, आमरण उपोषण आहे.
आणि ह्या मुंबईमध्ये कधीही पाऊस येतोय, कधीही पाऊस. आज दिवसभर पाऊस होता, हे आमचे पाय खराब झाले तुम्हाला सांगतो. आणि इथे बघा हे सगळं पाणी आहे, सगळं टोटल पाणी इथे. कसं बसणार दिवसभर? लोक अक्षरशः पाण्यामध्ये बसले होते भावांनो. सोशल मीडियावरती हॅशटॅग बनवा आझाद मैदान आणि स्वच्छतेसाठी प्रत्येकाने एक पोस्ट टाका. सोशल मीडियावर माझी हात जोडून विनंती आहे, कोण कोण पोस्ट टाकणार कमेंटमध्ये सांगा मला. आझाद मैदानावरच्या पाण्याची विल्हेवाट करा, तिथलं पाणी काढा, आम्हाला चिखलात बसायची वेळ आणू नका, अशा प्रकारची कमेंट टाकली पाहिजे. जय शिवराय दादा. आंतरवाली खांडीचे पैठणचे, वा वा. किती वाजता आलाय? रेल्वेने आलात का? येस. हा चालतंय, ओके. शेवडी डेपोला लावल्यात गाड्या, चालते, काही अडचण नाही. जय शिवराय, भेटू आपण. तर या ठिकाणी आपण बघतोय प्रत्येक क्षणाची प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्याला देतोय मी. पण हे बघा किती पाणी साठलंय लोकांनी. अहो इथून काय सांगायचं तुम्हाला, आपले खासदार बजरंग बाप्पा सोनवणे दुपारी आले होते, अक्षरशः त्यांची पूर्ण पॅन्ट इथं भरली होती. इकडे ह्या मार्गे भरपूर नेते आले हो, चिखल तुडवत नेते इथून ते पार तिथपर्यंत गेले स्टेजवरती. अक्षरशः काही नेते मंडळींना पॅन्ट वरती करून यावं लागली घडी घालून त्या चिखलामुळे. म्हणजे कसं पाहिजे मुंबई मधलं आझाद मैदान. हॅलो, कुठं आहेत दादा? खाली कुठं? आ कुठं कुठं मान लक्षात आहे ना बाबा. हॅलो, कोणती कमान? हॅलो हॅलो दादा, कोणती कमान म्हणला? बर बर. तर या ठिकाणी बघतोय आपण की ही सगळी अस्वच्छता आहे. सरकार, मायबाप, मुख्यमंत्री साहेब बघत असताना तर बघा बाबा, एवढं करा स्वच्छता. पाणी पुरवठा मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे? मला तर काय माहित नाहीत. हे बघा इथं कशाची गाडी आहे? मीडियाची काय? हे बघा हे चिखल. ही बातमी कोणी करणार नाही बरं का, कुठलेही पत्रकार करणार नाहीत ही बातमी. हे बघा चिखलात बसलेत. अहो आज अशा 100 बातम्या होत्या दिवसभरात, मी बघत होतो, पत्रकार फक्त बघत होते, बातमी नाही केली. हे बघा, हे बघा चिखल. कसं बसायचं दिवसभर? लोक ह्या चिखलात बसले होते. आज इथं सुद्धा असतील बरेचसे लोक, कमेंट्स मध्ये त्या ठिकाणी सांगणार नाहीत, पण जे चिखलात आज बसावं लागलं आम्हाला सगळ्या आमच्या मायबापांना, खूप खेदजनक बाब आहे. आणि ह्याच्यावरती गांभीर्याने विचार करावा अशी कळकळीची विनंती करण्यात येत आहे. क्विक रिस्पॉन्स व्हेकल म्हणजे काय असतं हे? कशासाठी गाडी पाहिजे दादा? कशासाठी आहे? सुरक्षेसाठी काही? अरे यार, छान आहे मग, मस्त आहे एकदम. तरी सुरक्षेसाठी मित्रांनो गाडी आहे, पण मला वाटतं ह्या सुरक्षेपेक्षा ह्या चिखलात पडून लई लोकांचे पाय दुखायला लागलेत आज. तर या पायांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी ही अशा पद्धतीची या ठिकाणी ही स्वच्छता पाहिजे. हा जो चिखल या ठिकाणी झालेला आहे, ह्या चिखलामध्ये खूप लोक पडतायत. आमचे आता बांधव आहेत, आता हे सुरक्षा रक्षक आहेत या ठिकाणी, त्यांचं कार्य या ठिकाणी चालू आहे. त्यांचं आपण चालू राहू द्या. पण या ठिकाणी स्वच्छता करणारे बांधव आहेत, एवढ्या रात्रीचं तेही स्वच्छता करतायत. पण ह्या पाण्याची मात्र बाबा विल्हेवाट लावा, एवढीच आमची सरकारकडे प्रार्थना आहे, विनंती आहे. आणि मला माहिती आहे सरकारमधलं कोणीतरी एक जबाबदार व्यक्ती हे व्हिडिओ बघतच असणार आहे, नाही असं होणार नाही. आपलं फेसबुक पेज 100% बघत असणार आहेत. आमची तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ह्या पाण्याची विल्हेवाट उद्या लावा, नाहीतर उद्या या ठिकाणी आम्ही दादाच्या देखील कानाव घालू की लोकांचे इतके हाल होत आहे दिवसभर या पाण्यामुळे. कुठून आलाय? बीड. कोणतं गाव? पाटलांचा बाले किल्ला आहे काय बीड? कोण म्हणलंय? आहे का बाले किल्ला? बर बर, बीडच आहे का बाले किल्ला? बर बर बर. जरांगे पाटलांचा बाले किल्ला. वा, कशाने आलात तुम्ही? आयशर आणलंय. कुठं लावला? कुठं लावलाय? कुठं पण ठिकाण जाणार कसं? बर बर, काय अडचण नाही. दादांच्या सूचनात शांतता राखायची, शांतता. जा भेटून या दादांना, आराम करतायत दादा.
तर आपण बघतोय. बघत असता का फेसबुक माझं? बघताय का? हा दाखव त्याला आता मी फॉलो बघतायत का? आता हे चालू केला 1700 बांधव. काय म्हणता खरंच? वा 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 वा. तर हे दाखवत होतो मी. हे बघा बरं, पाणी तुम्हाला बरं वाटतंय का दिवसभर? आपल्या सगळ्या बांधवांना इथून चिखलातून यावं लागत आहे दिवसभर. सर जेवायची अडचण आहे तर भरपूर लई. नाही आता जेवण आहे ना, जेवण केलं का? लांब तिकडे 5-10 किलोमीटर. नाही रोज यायचं जेवायला. एक रेल्वेचं 5 रुपयाचं तिकीट आहे. रेल्वेने यायचं, तिकीट काढून यायचं. आता इथं आराम. आराम करा, तिकीट काढून यायचं. चला मुंबई सोडायचं नाही. बर बर बर. कुठून आलात? जय हरी जय हरी. नाशिक वा MH15 आहे का? वा यस जी. चला धन्यवाद, नमस्कार. या ठिकाणी जय शिवराय जय शिवराय. तर या ठिकाणी आपण दाखवतोय, या ठिकाणी अशा प्रकारचा सगळा चिखल आहे या ठिकाणी. आणि तो चिखल आता लवकर दूर व्हावा अशीच आपल्या सगळ्यांची मागणी आहे, भावना आहे. जय शिवराय जय शिवराय. चला पाटलाचा शब्द पाळायचा म्हणून शांत आहेत म्हणते सगळे बांधव. तर सगळ्यांनी शांतता राखायची. बघा इथे तर कर्मचारी आहेत, पण इथं सुद्धा पाणी साठतंय. एका ठिकाणी पाणी काढून दिलेलं नाही आणि खूप अस्वच्छता आहे. बिचारे कशी कर्मचारी सुद्धा इथं सेवा देत आहेत, त्यांच्या जीवाला माहिती. तर या ठिकाणी इकडं काही वाहनं लागलेली, आपल्या काही गाड्या पार्किंग लावलेल्या. तर या ठिकाणी सुद्धा जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. आणि आझाद मैदानावरची ही सगळी लाईव्ह दृश्य त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आम्ही घेऊन आलोय. मित्रांनो, आपलं चार्जर आज बिघडलेलं आहे आणि चार्जर बिघडल्यामुळे आपलं मोबाईल आपण चार्जिंग करू शकलेलो नाही. त्यामुळं आपली पॉवर बँकही चार्जिंग करता आलेली नाही आणि त्याच्यामुळे 1% चार्जिंग आहे. त्यामुळं या ठिकाणी हे लाईव्ह आता मी थांबवत आहे. 1600 बांधव पाहतायत, पण आता हे बघा पुन्हा मला संपर्क करायला लागेल इकडे तिकडे. आपलं चार्जर बिघडलंय. आता उद्या इथलं मार्केट उशिरा उघडतंय. बघतो कोणाकोण भेटलं चार्जर तर करील चार्जर. आणि चार्जिंग केलं तर नक्की मी लाईव्ह येईल. तोपर्यंत नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद.